हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचा फॉर्म्युला 37-8-3 राहण्याची शक्यता। भाजप 37, शिवसेना 8 आणि अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता। महायुतीमधील जागा वाटपामध्ये भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता। भाजप जवळपास 37 जागा लढवणार, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा मिळण्याची शक्यता। उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली, कोल्हापूर, पालघरसह वाशिम, यवतमाळची जागा शिंदे गटाकडून जाण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 जागांची मागणी, मात्र 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता। बारामती, रायगड, शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। महायुतीमध्ये फॉर्म्युल्याच्या आकड्यापेक्षा विजयाची खात्री असलेल्यांना संधी, जिंकू शकण्याच्या मेरिटवर जागा वाटप होणार, महायुतीच्या बैठकीमधील आतली बातमी। शिंदे गटा एवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात, अजित पवार गट ठाम, चर्चेतून योग्य मार्ग निघेल, भाजप आम्हाला दिलेली आश्वासनं पाळेल, भुजबळांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसानंतर दिल्लीमध्ये जाणार। प्रफुल्ल पटेल, अजित पवार अमित शहांना भेटणार, जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गट 20, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा, सूत्रांची माहिती। 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीचा वंचितला 3 जागांचा प्रस्ताव। काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी 1 जागा देणार, 2 जागांसह आणखी 1 जागा वंचितला देण्याची महाविकास आघाडीची तयारी, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर सामील। 9 मार्चला पुन्हा बैठक, पुढील बैठकीत बऱ्याच गोष्टी ठरतील, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाही, प्रकाश आंबेडकरांच्या जागांच्या प्रस्तावावर बैठकीमध्ये चर्चा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपच्या कोअर कमिटीची दिल्लीमधील दानवेंच्या घरी बैठक। फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित, जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।